जय शिवराव भावनो, तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही परत आलतो मोहळ झाडायला आणि आज 2 मोहळ सापडले. तर अजून पुढे तर काय बघायला नाही. आणि ती 2 मोहळ कडुलिंबाचे सापडलेत. आपण कडुलिंबू ती लिंबाचा पाला म्हणतो का, त्या लिंबाचे सापडलेत. आणि त्या लिंबाचे मोहळ लय भारी असतात म्हणून, म्हणजे शरीरासाठी तिथं मध खाला का लय भारी असते म्हणून. हो का, एक इथं ह्याच्यापाशी आहे, हो इथं अर्जुन पशी नकूर, हो का इथे एक आहे लिंबाचंच आहे. आणि एक दाखवी तुम्हाला ती झाडाची आता तेव्हा तिकडं वर हवा इथं, हो का ह्या ठिकाणी इथं हवा इथं आहे. आता ती झाडाची ते ह्याच्यापेक्षा मोठं आहे. आता ती झाडू भाऊ नुसतं खूपच मोहळा सापडत रोजच. आता जसजसा उन्हाळा येईल तसं म्हणजे आंब्याला ते तोर जास्त वाढताना फुलाचा, त्याच्यामुळं का मोहळाची संख्या लय वाढते. आता ती झाडाचे चला झाडू आता. तर बहून आता सुरत चढायला हो का इथं वर झाडावर लय अडचणीच आहे. अजून आज पण सारखं आम्हाला बुरीवरती मोहळ भेटते. म्हणजे बुरीच्या झुडपडात लिंबाला आहे मोहळ, पण त्याच्या साईडला बोर आहे आणि त्याच्या झुडपडात बसले हल्ल्याकडे बघतो मोहळ हलते. मला पण चढावं लागेल. हॅलो हॅलो ध्यान नका येतो. मला काय उलट आता फाटा तर तुटला रे. तर मोहन हो का बघा झाडून आणले किती मध आहे. नाही मोठं लाईट मोहळ होतं, असं एवढं असं मोहळ होतं. आणि सगळा मध त्या काट्या बोरीच्या फाट्यानं ते लिंबाचं झाड मिक्स होतं, त्याच्यामुळं का सगळा मध त्यालाच लागला हो का. एवढा चालाय आता, एवढा तर आलं काय का असणं. मेहनतचं फल तर मी भेटले. जाऊ दे आता, अजून बघू दुसरी तर नाही तर जाऊ घरला. एवढं तर खाऊ, मेहनत का फल मिठा होता लिंबाचं मोहळ आहे. हां ते एक मोहळ होतं का ते लिंबाचं, ते म्हणजे आंटीपाशी दिलं तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये म्हणलं होतं बघा. ते हरभर काढायचं त्या रानातलं, त्यांनी काढल्यात वाटतं आता हरभर. ते मोहळ म्हणले त्यांना दिलं ती मोहळ, त्यांनी नेले. आंटी मग आम्ही दोघे जण आलता काढायला. अर्जुन गेला त्यांना सोडायला आता गाडीवर. तर इथं आम्हाला एक अजून एक मोहळ सापडली इकडे ह्या ठिकाणी आहे. तर आता ती झाडता बघू आता ती कशाला आहे की लिंबाला आहे कशाला आहे की इथं सापडली एक. आता जस्ट बघावं म्हणलं तर सापडली ती झाडू आता सर. बारीक आहे रे. वैत आहे मग ती लिंबाला नाही. अगं असल्या झाडाचं नाव काय मला माहित नाही. हा कमेंट काप की फाटा. अरे 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 मासे येतं नाही काय गड्डा. तर बहन हो का आणलाय झाड कशाचं आहे कमेंटमध्ये सांगा तुम्ही. अजून बघू दुसरीकडे कुठं सापडताय का. बघा हे बघा ह्याची पोळी पडली आहे बघा इकडे. त्यांना पोळीचं काय काम नसते आपल्याला, तरी बघा हो काय कसं आहे मध पडाला खाली बघा तो का. बहन हो का इथं एक झालं हो काही बाबळीचं कवळं होतं असं, म्हणजे बाबळीचं झाड होतं उंच. त्याला होतं हो का कवळं बारकंच आहे हो का एवढं कवळामध्ये एक लय भार लागतं बहन. हे मध लय भार लागतं खायला, पांढरा शिपट असते एवढा भारी लागतं ना. ते दुसऱ्या मोहळापेक्षा कवळं म्हणजे कवळं म्हणजे आता म्हणजे नवीन बसलेलं 10-15 दिवस झाले तसं बसलेलं असते मोहळ. लय भारी लागते बहन हे तर खायला. हो का तिकडे बघायला येतो का अजून हो काय मोहळ. काल पण तेवढे झाले, आज पण एवढेच, आज 4 झाले. तर अजून बघू हो सापडले तर अजून झाडू, नाही तर आता एवढेच खायचे आणि घरला जायचं. तरी बघू सापडतात का. ए आहे का
बरं या मग कुठं बघायचे आता कुंकड अरे तिकडं का नसेल काहीच तिकडे काहीच नसेल रे चला बघू भाऊने इकडे कुठं तर बघायचं म्हणलेच बघू तिकडे आहे का आता नाही तर झाडाच्या का इकडे ह्यानं रस्त्यावर पारो काय काळ दिसायला इथं गौरी पण इजून टाकलं अहो ह्याच्या हातात एक आहे आणि इथं मायापाशी आहे ते खावा तुम्ही मी हे खातो मला त्याच्यातला ठेवा थोडं काय म्हणायचं बाहेर दिसले आता आता भर लागल पुढची आला खावा की धरकी मग फोड तूच करते उद्घाटन नंबर 1 हो का इकडे हे कसं खायले हो का चाट चाट बोट हो का मी इकडे पार केलं हो काही तर आपण आता हे पार केलं हे देतो इकडे टाकून इकडे हे इकडे ते थोडं टाकायच्यात बस झालं ए बस झालं राहू दे आता रे बस झालं म्हणूनच भावानो हात पण बघा कसा झालाय खातो मत खाऊन इथं पार इथं तोंडात आले गळ्यात तिकड जर टच झालं की एवढे आगोट आले ना बेकार लय बेकार चलते तर भावानो झाले आता मग ते खायचं जाता घरी ह्या व्लॉगमध्ये एवढंच भावानो चॅनेलवर नाही असला तर सबस्क्राईब करून जावा लाईक करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय